हालेलुया, हालेलुया. आज जे इथं उपस्थित आहे, जे आम्हाला ऑनलाईन पाहते, तुम्हा सर्वांचं या शनिवारच्या आशीर्वाद सभेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी बिशपजींनी एक छोटीशी गोष्ट सांगितली की एक छोटंसं गाव, जापानमधलं एक छोटंसं गाव, त्या गावामधलं एक ट्रेनचं स्टेशन, आणि त्या ट्रेनच्या स्टेशनमध्ये जास्त रेलचेल नव्हती, प्रवासी जास्त होत नव्हते. तर त्यांनी विचार केला कायमस्वरूपी हे स्टेशन आणि ही ट्रेन आपण बंद करूया. पण काही दिवसांनी त्यांनी नोटीस केलं एक छोटीशी शाळेची विद्यार्थिनी त्या स्टेशनवरून ती ट्रेन पकडून जात असते तिचं शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी. तर जापानच्या गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की आपण ती ट्रेन आणि ते स्टेशन बंद करायचं नाही जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही. हालेलुया. त्या छोट्याशा चिमुकलीवरती जपानच्या गव्हर्नमेंटनी दाखवली किती मोठी दया. जो मनुष्य त्याच्या सर्व मर्यादेमध्ये एक दयेचं इतकं सुंदर उदाहरण आपल्या समोर दाखवू शकतो, तर विचार करा आज रात्री तो भला मोठा परमेश्वर तुमच्यावरती किती दया दाखवणार आहे. तर तुम्ही तयार आहात? हालेलुया. तर मोबाईल फोन बंद ठेवूया, बायबल आपले बाहेर काढूया आणि टाळ्यांच्या मोठ्या आवाजामध्ये स्वागत करूया डायरेक्टर बोर्ड ऑफ चर्च काउन्सिल महाराष्ट्र, बिशप पीटर सिल्वे अँड अ व्हेरी अनॉइंटेड गॉस्पल सिंगर पास्टर जयश्री सिल्वे यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious time we are in. फार सुंदर अशा वेळेत आपण आहोत. A time and a day where God will not deny you anything. अशी वेळ आणि असा दिवस की जिथे देव तुम्हाला नाकारणार नाही, कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. My God cannot say no. माझा देव कोणाला नाही म्हणू शकत नाही ना, Because He loves us so much. कारण देवाचं आपल्यावर प्रेमच एवढं आहे की देव आपल्याला नाही म्हणू शकत. Amen. Amen. And so today we have a great time, तर आज ही वेळच फार अद्भुत आहे, a great opportunity संधी पण मोठी आहे where we can place our requests before Him की जिथे आपण आपल्या विनंत्या देवासमोर ठेवू शकतो and expect the great miracle. आणि देवाकडनं महान चमत्कारांची अपेक्षा बाळगू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Psalm 84 verse 11. स्तोत्र 84 आणि त्यातला 11वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. आलेल्या सगळ्यांना निवेदन आहे की आपलं पवित्र शास्त्र उघडा काढा. स्तोत्र 84:11. The Lord God is like a sun and a shield. He gives grace and glory. He keeps no good thing from people who walk the right path. स्तोत्र संहिता 84 आणि त्यातलं 11वं वचन. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, कृपा आणि वैभव परमेश्वरच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. What a great promise. किती महान अभिवचन देवाने दिलंय What a blessed assurance. आणि किती धन्य खात्री देवाने आपल्याला दिली आहे. God is like the sun. परमेश्वर सूर्यासारखा आहे. He gives us light so we can see. आणि तो आपल्याला प्रकाश देतोय अशासाठी की त्या प्रकाशात आपल्याला दिसावं. In other words, दुसऱ्या शब्दात without Him, देवाशिवाय we'll be walking in darkness. आपण अंधारामध्ये चालणार आहोत असा याचा अर्थ आहे. But with Him, पण देव जर आपल्या सोबत असेल we see where to go. तर आपल्याला दिसतं, कळतं की आपण कुठे चाललोय. Because God gives light. कारण परमेश्वर प्रकाश देतो, God gives warmth. परमेश्वर ऊब देतो, God gives life. परमेश्वर जीवन देतो. Praise God. देवाला धन्यवाद. Like the sun in the sky, आणि जसा आकाशातला सूर्य आहे, when it shines, जसा आकाशातला सूर्य जेव्हा चमकतो it gives hope to so many. त्यातनं अनेकांना आशा प्राप्त होते त्या सूर्यप्रकाशातून. Without the sun, आणि सूर्याशिवाय everything is cold and dark. सर्व काही अगदी काळं, अंधारमय आणि थंड होतं. Everything looks so dead. सगळं मेल्यासारखं वाटतं. सूर्यप्रकाश गरजेचा असतो. Even so, तसंच without God, देवाशिवाय life is the same, जीवन तसंच आहे ना, empty and lost. रिकाम आहे, हरवलेलं आहे. But when you walk with God, पण जेव्हा आपण देवासोबत चालतो your path becomes clear त्यावेळेला मात्र आपला मार्ग अगदी स्पष्ट होतो and your heart feels alive. आणि हृदयाला सुद्धा सजीव म्हणजे जिवंत वाटतं. Praise God. देवाला धन्यवाद. God is not only like a sun. आणि परमेश्वर केवळ सूर्यासारखा एवढंच नाही. Here the Bible says, इथे बायबल आपल्याला असंही सांगताय God is a shield also. परमेश्वर आपली ढाल सुद्धा आहे. God doesn't only shine, आणि परमेश्वर केवळ चमकतो एवढंच नाही, God also protects. तर परमेश्वर आपल्याला सुरक्षित सुद्धा ठेवतो. You know, तुम्हाला ठाऊक आहे, a shield, एखादी ढाल it always blocks the attacks. आणि ढाल नेहमी शत्रूच्या हल्ल्यांपासून आपल्याला सुरक्षित ठेवते. It keeps us away from danger. आणि ती ढाल आपल्याला धोक्यांपासून लांब ठेवते. It keeps us away from fear. ती ढाल आपल्याला भीतीपासून लांब ठेवते. So God is your shield. तर परमेश्वर तुमची ढाल आहे. God is your guard.
guard. परमेश्वर तुमचा रक्षक आहे. He stands between you and your troubles. परमेश्वर तुमच्या आणि तुम्हामध्ये आणि तुमच्या त्रासांमध्ये उभा राहतो. Praise God. तुझ्यात आणि तुझ्या त्रासांमध्ये देव उभा राहतो. When life feels very scary, जेव्हा जीवन आपल्याला खूप भीतीदायक वाटायला लागतं, remember one thing. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, God is your sun परमेश्वर तुमचा सूर्य आहे and God is your shield. आणि परमेश्वरच तुमची ढाल आहे. He gives grace. परमेश्वर कृपा देतो, He gives glory. परमेश्वर वैभव देतो. That means He gives you free gifts. याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला मोफत फुकट दान देतो. He gives you free strength. परमेश्वर तुम्हाला मोफतची ताकद देतो. Praise God. देवाला धन्यवाद. He is also merciful. परमेश्वर दयाळू सुद्धा आहे Mercy means honor. आणि दया म्हणजे मान, Mercy means beauty. दया म्हणजे सौंदर्य, Mercy means forgiveness. दया म्हणजे क्षमा, Mercy means giving things without demanding anything. दया म्हणजे काही डिमांड किंवा मागणी न करता देत राहणं. All this is my God. आणि हे सगळे स्वभाव माझ्या देवातले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. God gives you what you don't deserve. परमेश्वर ज्या गोष्टीच्या तुम्ही लायकीचे नाही ती गोष्टही तुम्हाला देतो. Amen. परमेश्वर कोणाची लायकी काढत नाही, तिथे आपल्यातला प्रत्येक जण जिंकतो. And He lifts you higher than you can reach on your very own. आणि तुम्ही स्वतःच्या शक्तीनं जिथपर्यंत पोहोचू नाही शकणार त्याच्याही वर परमेश्वर तुम्हाला पोहोचवतो. Praise God. देवाला धन्यवाद. Maybe tonight you have come to a point कदाचित आज रात्री तुम्ही आयुष्यात एखाद्या अशा पॉइंट पर्यंत आलेले असाल where you must kneel, की जिथे तुम्हाला आता गुडघे टेकावेच लागतील where you must submit to God. आणि जिथे तुम्हाला देवाच्या शरण आता यावंच लागेल, आता सगळं बंद करावं लागेल You must submit to the mighty power of God. आणि तुम्हाला देवाच्या महान सामर्थ्याच्या शरण यावं लागेल. Most of us have come to that point of life. आणि आपल्यातले बरेच जण, जास्तीत जास्त जण आयुष्यामध्ये त्या पॉइंटला आलेले आहेत की आता मला देवा शरण यायलाच हवंय. We feel nothing is working. आणि मग आपल्याला लक्षात येतं की माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीनं काही कामच होत नाहीये. At such a time, अशा वेळेला your kneeling down and surrender तुम्ही गुडघे टेकून देवा शरण येणं will change everything. सगळं काही बदलून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. And it's not weakness to surrender to God. आणि देवाच्या शरण येणं म्हणजे अशक्तपणा नाहीये. It's not weakness to kneel before God. देवासमोर गुडघे टेकणं म्हणजे अशक्तपणा नाहीये. It is wisdom. देवासमोर गुडघे टेकणं, देवा शरण येणं हे ज्ञान आहे. Foolish will not kneel before God. मूर्ख माणसं देवासमोर गुडघे टेकत नाही. But wise people will kneel before God. पण जी सुज्ञ आणि शहाणी माणसं असतात ती सगळं काही ओळखून पाळखून देवासमोर गुडघे टेकतात. Praise God. देवासमोर गुडघे टेकायलाच हवेत. And see what God can do for you. तत्पश्चात देव तुमच्यासाठी काय करतो ते तुम्ही तुमचं पाहायचं. Maybe right now you feel very weak, कदाचित आत्ताला तुम्हाला सुद्धा फार अशक्त वाटत असेल, empty, कदाचित रिकामं वाटत असेल, or broken. कदाचित तुटल्यासारखं वाटत असेल, Maybe your life feels very heavy. कदाचित तुमच्या जीवनाला फार असा भार वाटत असेल. But don't worry. तरीही काळजी करू नका, That's not the end. कारण की ती काही तुमच्या जीवनाची अखेर नाहीये. It's the place where God begins to lift you. ती तुझी समाप्ती नाहीये. तर उलट ती जागा अशी आहे की जिथे देव तुझा प्रारंभ म्हणजे आधी करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Lifting cannot come when you are lifted already. आणि ज्या वेळेला तुम्ही असे भाराने भरलेले असाल त्याला उत्कर्ष येऊ नाही शकत. Lifting will always come when you are in the lowest point of your life. आणि उत्कर्ष अशा वेळेला येतो जेव्हा तुम्ही अगदी खाली घसरलेले असता. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Job 22 verse 29, योबाचा 22वा अध्याय त्यातलं 29व वचन, when people are brought down, ज्या लोकांना खाली आणलं जातं God will lift them up. त्या लोकांना परमेश्वर उत्कर्षाला आणेल. And He will save those people who are very humble. आणि जी लोक फार नम्र आहेत त्या लोकांना देव वाचवेल. Praise God. देवाला धन्यवाद. The humble and the meek, नम्र, लीन, दीन माणसं they find audience with God. त्यांना मात्र देवाकडनं नेहमी कान मिळतो. Praise God. देवाला धन्यवाद. My God is everything. माझा देव सर्वस्व आहे. He supersedes everything. माझा देव सगळ्या गोष्टींच्या पलीकडचा आहे. He is your sun. माझा देव तुमचा सूर्य आहे He will light up your life. आणि तो तुमच्या जीवनाला प्रकाशमय करेल. He will light up your way. तो तुमच्या मार्गाला प्रकाशमय करेल. God is your shield. परमेश्वर तुमची ढाल आहे. He will keep you safe. तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल. He will give you His grace, तो तुम्हाला त्याची कृपा देईल which is completely free, जी अगदी मोफत आहे, अगदी फुकट आहे and then make you very strong. आणि तुम्हाला अगदी बलवान सुद्धा करेल. Praise God. देवाला धन्यवाद. No sun, no life. सूर्य नाही तर प्रकाश आणि जीवन काहीच नाही. No God, no hope. तसं देव नाही तर आशा नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God will light up your path. परमेश्वर तुमच्या मार्गांना प्रकाशमय करेल. He will block all your pain. परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना ब्लॉक करेल. When your life is dark, जेव्हा तुझं जीवन अंधाराने भरेल God will become your sunshine. परमेश्वर तुझा सूर्यप्रकाश बनेल. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. मग अजिबात काळजी करू नका. Take God wherever you go. जिथे कुठे जाल तिथे देवाला घेऊन जा. Trust Him
completely. आणि संपूर्णपणे देवावर विश्वास ठेवा. Be humble before Him. नम्र राहा. देव आहे तो, देवासमोर तरी आपल्याला नम्र राहायलाच हवं. All the pride we have to let go. आणि सगळा गर्व घ्यायला हवा, सगळा गर्व सोडायला हवा. देव आहे तो. Today, what you see in the world, आज तुम्ही जगामध्ये काय पाहता? all around you, आज तुम्ही तुमच्या अवतीभोवती जे काही पाहताय, pride is ruling. गर्व सगळ्या माणसांच्या जीवनावर राज्य करत आहे. अहमपणा, मीपणा, गर्व, स्वाभिमान, अभिमान. People don't only fight, आणि लोक फक्त भांडतात एवढंच नाही, they are ready to kill. तर लोक भांडल्यानंतर एकमेकांना ठार मारायला आणि खून करायला सुद्धा तयार असतात. They don't get angry. लोक चिडत नाहीत, They live angry. लोक चिडलेलेच असतात. Everywhere you see, सगळीकडे तुम्ही बघा, बाहेर नजर टाका. they all want to show how much strength they have. सगळ्यांना दाखवायचं असतं की माझ्यात किती ताकद आहे, मी किती बलवान आहे. And that's why God is not on their side. आणि म्हणून देव अशा लोकांच्या बाजूने नाहीये. Bible says बायबल म्हणतं He will walk with those people who are humble. अशा लोकांच्या बाजूने देव चालेल जे लोक नम्र आहेत. Amen. आमेन. Bible speaks of a young boy. बायबल मध्ये एका तरुण मुलाविषयी लिहिलंय. His name was Joseph. त्याचं नाव होतं योसेफ. He was very honest person, आणि हा योसेफ अतिशय प्रामाणिक मुलगा होता. very faithful, फार विश्वासू होता always was doing right. आणि नेहमी जे योग्य आहे, जे बरोबर आहे तेच करायचा. But पण even when you do right, जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करता, bad things can happen. तेव्हा सुद्धा वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडू शकतात. And here we see आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं in the life of Joseph, योसेफाच्या जीवनामध्ये his own brothers turned against him. त्याची सख्खी भावंड त्याच्या विरुद्ध गेली They threw him in the dry, dark pit. आणि त्याच्या सख्ख्या भावांनी त्याला एका काळ्या खड्ड्यात फेकून दिलं. After that, त्यानंतर they sold him as a slave. त्याच्या सख्ख्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकून टाकलं. He was all alone आणि योसेफ एकटा पडला. in a very far land, फार लांब कुठेतरी गेला, एकटा पडला, away from home. सगळ्यापासून लांब, घरापासून लांब. But पण Joseph loved God. योसेफाचं देवावर प्रेम होतं. When you love God, तसं जेव्हा तुम्ही देवावर प्रेम कराल, wherever you are thrown, जिथे कुठे तुम्हाला फेकलं जाईल, टाकलं you will जाईल, not stay there long. जरी तुम्हाला कोणी कुठे फेकलं टाकलं तरी तिथे तुम्ही जास्त वेळ राहणार नाही. God will lift you up from there. देव तुम्हाला तिथून वर आणेल. No matter what people do unto you, आणि लोकांनी काही जरी तुमच्या विरोधात केलं, if God is for you, जर देव तुझ्यासाठी असेल, no man can go against देव you. तुझ्या बाजूनी असेल, तर एकही माणूस तुझ्या विरोधात जाऊ शकणार नाही. Stand strongly at the side of God. देवाच्या बाजूने बलवानपणे उभे राहा Stand strong for the truth. आणि सत्यासाठी उभे राहा. Nothing wrong will go. मग काही चुकीचं होणार नाही. Praise God. देवासाठी आणि सत्यासाठी उभं राहायचं. God became his sun and shield. देव त्याचा सूर्य आणि त्याची ढाल बनला. Even in the dark pit, त्या काळ्या खड्ड्यात सुद्धा God gave him light. देवाने त्याला प्रकाश दिला. When everything looked hopeless, जेव्हा सगळं काही निराशमय दिसत होतं, God showed Joseph the way. त्यावेळेला देवाने मात्र योसेफाला मार्ग दाखवला. When Joseph didn't know what to do, आणि योसेफाला जेव्हा कळत नव्हतं की आता मी काय करू, God's light shone the way. तेव्हा देवाच्या प्रकाशाने त्याला मार्ग दाखवला. God took him step by step. देवाने त्याला पावला पावलाने चालवलं God lifted him up आणि देवाने त्याला उचललं. like the light that shines in the morning. जसं सूर्यप्रकाश सकाळी सकाळी कसा येतो ना, God was shining on his life. सूर्याचं पहिलं किरण सकाळी कसं पडतं, तसं देव त्याच्या आयुष्यावर चमकायला लागला. God protected him from his enemies. देवाने त्याच्या शत्रूंपासून त्याला सुरक्षित ठेवलं. God became his shield. योसेफाविषयी मी बोलतोय, देव त्याची ढाल बनला. That's what Psalm 84:11 says. आणि स्तोत्र 84:11 मध्ये असंच लिहिलंय, God is our sun. परमेश्वर आपला सूर्य आहे. Like a sun, he shines on our lives. सूर्याप्रमाणे परमेश्वर आपल्या जीवनावर प्रकाशमय He आहे. is a shield. देव आपली ढाल आहे. He gives grace. देव आपल्याला कृपा देतो. He gives glory. देव आपल्याला वैभव देतो. He keeps no good thing away from those people who walk the right path. आणि जी माणसं योग्य रस्त्याने चालतात त्या माणसांपासून कुठलीही चांगली गोष्ट देव लांब ठेवत नाही. And that's how Joseph was prospering. अशा रीतीने योसेफ समृद्ध झाला. When lies came against Joseph, आणि जेव्हा योसेफाच्या विरोधामध्ये खोटेपण आलं, God protected him. खोटे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले, तेव्हा देवाने त्याला सुरक्षित ठेवलं. When people forgot him, जेव्हा लोक त्याला विसरले, God remembered him. देवाने मात्र त्याला लक्षात ठेवलं. When trouble came again and again जेव्हा on his life, त्रास परत आणि परत त्याच्या जीवनात आले, God stood like a wall around Joseph. तेव्हा देव मात्र भिंतीसारखा योसेफाच्या अवतीभोवती उभा राहिला. No attack could stop him. एकही
आलेला हल्ला योसेफाला थांबवू शकला नाही, because God was his shield. कारण देव योसेफाची ढाल झालेला होता. Even in the demotion, he was being promoted. जरी त्याची अधोगती झालेली होती तरी सुद्धा तो बढतीच्या मार्गाला He लागला was moving forward in life. आणि आयुष्यामध्ये तो पुढे जायला लागला. God became his grace. देव त्याची कृपा झाला, God became his glory. देव त्याचं वैभव झाला. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph didn't climb high by his own strength. आणि योसेफ स्वतःच्या शक्तीवर असा उत्कर्षाला आलेला नाही. He didn't earn his rise to power. आणि योसेफ जे काही सामर्थ्यावरती आला ते त्याने स्वतःच्या घामानं कमवलेलं नव्हतं. No, grace lifted him up. नाही, कृपेनं त्याला उचललं, Glory lifted him up. वैभवानं देवाच्या गौरवानं त्याला उचललं. Grace opened miracle doors for him. देवाच्या कृपेनं त्याच्यासाठी चमत्कारिक दारं उघडली. Grace brought him favor with men. देवाच्या कृपेनं त्याला लोकांच्या नजरेत सुद्धा अनुग्रह मिळाला. And more importantly, favor with God. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे देवाच्या नजरेत त्याला अनुग्रह मिळाला. God became his glory. आणि देव त्याचा वैभव झाला. God became the lifter of his head. देव त्याचा उत्कर्षदाता झाला. Praise God. देवाला धन्यवाद. From slave to ruler. म्हणजे गुलामीपासून तो राज्यकर्ता From झाला. prison to palace. तो तुरुंगापासून महालात आला. God lifted him up. देवाने त्याला उचललं. Joseph had never seen a crown in his life. योसेफाने आयुष्यात कधी मुकुट पाहिला नव्हता, But by God's grace and mercy, पण देवाच्या कृपेनं आणि दयेनं Joseph was wearing a crown. योसेफाने मुकुट घातला, तो राजा झाला. God gave him one. देवाने त्याला तो मुकुट दिला. God gave Joseph honor and name. देवाने योसेफाला नाव, लौकिक, इज्जत, मान, सन्मान दिलं. God gave him a place that no one could take आणि away. देवाने त्याला अशी जागा दिली की जी जागा त्याच्यापासून कोणी आता काढू नाही When शकत. God lifts you up, जेव्हा देव तुम्हाला उत्कर्षाला आणेल nobody can demote you. तेव्हा कोणी तुम्हाला परत अधोगतीला लावू नाही शकणार, कारण ती प्रगती देवाने दिली आहे. When God blesses you, जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल nobody can put a curse on you. त्याला कोणी तुमच्यावर शाप टाकू शकणार नाही, कारण दिलेला आशीर्वाद देवाने दिलाय. When God desires life for you, जेव्हा देवाची इच्छा आहे की तुला जीवन मिळावं nobody can kill you. तेव्हा कोणी तुला ठार मारू शकत नाही, कारण देवाची इच्छा आहे तू जगावं. Praise God. देवाला धन्यवाद. If God means that you should live, आणि देवाची जर इच्छा आहे की तू जगावं, who can kill you? तर कोण तुला ठार मारू शकणार आहे? Who can kill you? कोण आहे देवापेक्षा मोठा आहे? कोणी? कोण तुला ठार That's मारणार? glory, and not man's glory, but God's glory. देवाचा गौरव आहे, देवाचं वैभव आहे, माणसापासून आलेलं नाहीये हे. God became his goodness. देव त्याचा चांगुलपणा झाला. God became his strength. देव योसेफाची शक्ती झाला. Joseph had nothing. योसेफाकडे काही नव्हतं. God gave him everything. त्याच्या भावंडांनी जेव्हा त्याला गुलाम म्हणून विकून टाकला असा, तेव्हा त्याच्याकडे काही नव्हतं, तो कंगाल झाला, पण देवाने होता होता त्याला सगळं दिलं. In the end, आणि अखेरीला Joseph said to his brothers, योसेफ आपल्या त्याच सख्या भावंडांना म्हणाला. in Genesis 50 verse 20, उत्पत्तीच्या 50व्या अध्यायामध्ये 20वं वचन सांगतं you my dear brothers, की माझ्या सख्या भावंडांनो, you meant harm for me, तुम्ही माझं वाईट योजलं, but God meant it for my good. पण देवाने त्या वाईटातून सुद्धा माझं चांगलं केलं. Yes, read it. वाचा तुम्ही घरी It's जाऊन. written in Genesis 50 verse 20. उत्पत्तीचा 50वा अध्याय 20व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. All along the way, आणि सगळ्या त्या मार्गामध्ये God gave him good things. देवाने त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या. God gave him love. देवाने त्याला प्रेम दिलं. God gave him favor. देवाने त्याला अनुग्रह दिला. God gave him wisdom. देवाने त्याला ज्ञान दिलं. God gave him peace. देवाने त्याला शांती दिली. God gave him blessing. देवाने त्याला आशीर्वाद दिले. He got married. त्याने विवाह केला. God blessed him with children. त्याचा विवाह झाला. संतानाचा आशीर्वाद देवाने त्याला दिला. All in a strange land. म्हणजे सगळं एका अनोळखी देशात तो येऊन ठेपलेला, तरी तिथेही देवाने त्याला सगळं दिलं. You walk right. तुम्ही सरळ चाला. God will shine in your life. तुम्ही वाकड्या मार्गाने चालायचं नाही, सरळ चाला. देव तुमच्या त्या मार्गात तुम्हाला प्रकाश दाखवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Whenever you face fear, जेव्हा केव्हा तुम्हाला भीती वाटायला लागेल, God will raise up his shield. तेव्हा परमेश्वर ढाल बनून तुझ्या समोर येईल. Whenever you feel weak, जेव्हा केव्हा तुला अशक्त वाटायला God लागेल, will give his grace. तेव्हा परमेश्वर त्याची कृपा तुला देईल. Whenever you feel low, जेव्हा केव्हा तुला खाली घसरल्यासारखं वाटेल, God will lift him with glory. परमेश्वर त्याच्या वैभवाने तुला वर उचलेल. Praise God. देवाला धन्यवाद. We all need help, आपल्याला सगळ्यांना मदतीची गरज आहे, but all don't come to God. पण सगळेजण मदतीची गरज असली तरी सुद्धा देवाकडे येत नाहीत, ही गोष्ट वेगळी आहे. Amen. सगळ्यांना मदत हवी असते, पण सगळे देवाकडे येत नाहीत. God is ready to pour out his goodness. आणि देव तर त्याचं चांगुलपण सगळ्यांवर ओतायला तयार आहे. One God, एकच देव. 5 gifts to आणि Joseph. एका देवाने 5 दानं त्या योसेफाला 5 देणग्या दिल्या. One God, he will give you 5 gifts. एकच देव, पण तो देव तुम्हाला 5-5 देणग्या देईल. He'll become a sun to you. तुझ्यासाठी तो सूर्य बनेल. He'll become a shield for you. तुझ्यासाठी तो ढाल He बनेल. will give his grace to you. तो त्याची कृपा तुला देईल He will give you his glory. आणि त्याचं वैभव गौरव तुला देईल. All the good things
things will come to आणि you. सगळ्या चांगल्या गोष्टी तुझ्यापर्यंत तो देव पोहोचवेल. All free. सगळं मोफत देईल. All free. सगळं मोफत, फ्री ऑफ चार्ज. देयर इज नो चार्ज. अजिबात त्याला किंमत नाही. Just walk upright केवळ सरळ चाला. and trust Him. सरळ मार्गी चाला, सरळ मार्गी जगा आणि ते करताना देवावर विश्वास ठेवा. Even in the pit, खड्ड्यात सुद्धा God will shine His light on मग you. तुम्ही खड्ड्यात जरी पडलेले असाल तरी देवाचा प्रकाश तुमच्यावर चमकेल. What others will mean bad to you, आणि बाकीच्या लोकांनी जरी तुमच्यासाठी वाईट योजलं God will turn it out to be good. तरी देव ते सगळं तुझ्या जीवनात चांगल्याकडे नेईल. Praise God. देवाला धन्यवाद. Because कारण grace opens doors where no key can unlock. कृपा असं काही दार उघडते ना आपल्यासाठी की ते दार जे दार कुठल्याही चावीनं उघडत नाही पण कृपेनं उघडतं. Praise God. देवाला धन्यवाद. God lifts the humble from prison to palace. आणि परमेश्वर नम्र लोकांना तुरुंगातून महालापर्यंत आणतो. You just walk right every day. नम्र राहायचं, रोज सरळ चालायचं. God will fight your battles. देव तुमचे युद्ध लढेल, कोणाच्या खोड्या काढायच्या नाही. You may be forgotten by man, आणि कदाचित माणसं तुम्हाला विसरतील but you will always be remembered by God. पण देव मात्र नेहमी तुला लक्षात ठेवेल. Praise God. देवाला धन्यवाद. You have no crown, no problem. तुझ्याकडे मुकुट नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. God will give His own glory to you. देव त्याचं स्वतःचं वैभव गौरव तुला देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Take one step of faith. आणि एक विश्वासाचं पाऊल उचल. It will bring 5 gifts from God. एक विश्वासाचं पाऊल उचल आणि देवाकडनं 5 देणग्या तुला मिळतील. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need power. तुम्हाला सामर्थ्याची गरजच नाही. You just need God's presence. तुम्हाला फक्त देवाच्या सहवासाची गरज आहे. Praise God. तुम्हाला फक्त देव तुमच्या सोबत राहायची गरज आहे. Your story is not over. तुमची कथा अजून संपलेली नाही. God is writing your story. देव तुझी कथा अजूनही लिहित आहे. God is not done lifting you. आणि देव काही तुला वर आणायमध्ये आता अजून संपलेला नाहीये. He's still working. देव अजूनही कार्य करतोय. He's waiting upon you. देवाला अजूनही तुला वर आणायचंय. देव तुझी वाट बघतोय. The closer you come to God, तू जेवढं देवाजवळ येशील the faster He will do. तेवढं पटकन देव कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Every day meet God. रोज देवाला भेटा. Every day pray. रोज प्रार्थना करा. Every day read the Bible. रोज बायबल वाचा. Don't fight with anyone. कुणाशी भांडू नका. Just trust in God. देवावर विश्वास ठेवा. भांडायचं नाही. Walk a humble walk. मारामाऱ्या करायच्या नाहीत. नम्रपणे चाला. God will be on your देव side. तुमच्या बाजूने राहील आणि नैया पार नाही. Long ago, फार पूर्वी there was a time अशी वेळ होती when man and God walked together जेव्हा मनुष्य आणि देव एकत्र चालायचे. in the Garden of Eden. एदेन नावाच्या बागेमध्ये मनुष्य आणि देव एकत्र In चालायचे. the अशी cool of the day, दिवसाच्या शीतसमयी मनुष्य आणि देव एकत्र Adam चालायचे. and Eve heard God's voice. आदाम आणि हव्वा त्या दोघांची नावं त्यांनी देवाची वाणी ऐकली. They had peace, त्यांना शांती मिळाली. they had joy, त्यांच्याकडे शांती होती कारण देव होता, आनंद होता and they had close friendship with God. आणि देवाशी त्यांची जवळची मैत्री होती. They had no fear, अजिबात त्यांच्या मनात भीती नव्हती, no shame, लज्जा अपमान नव्हता just sweet, pure fellowship. आणि केवळ देवाचा गोड आणि शुद्ध निखळ सहवास होता. But then the lie came. तत्पश्चात मात्र खोटेपणा या जगात आला. Satan deceived. सैतान आला. सैतानाने त्यांना फसवलं Sin entered the world. आणि अशा रीतीनं पापाचा प्रवेश या जगात झाला. And with sin came separation. पापामुळे देवापासून मनुष्य वेगळा झाला. A great gulf came between man and God. आणि मग माणसात आणि देवात एक मोठी दरी निर्माण झाली. Darkness replaced light. अंधाराने प्रकाशाची जागा घेतली Man hid from God. आणि मनुष्य त्यानंतर देवापासून लपायला लागला. Fellowship with God was broken. देवाशी असलेली माणसाची सहभागिता तुटली. If not for God's mercy, आणि जर देवाने दया केली नसती, man would have been lost forever. देवाने जर दया केली नसती तर मनुष्य त्यामुळे अगदी कायमचा हरवला असता, जे काही एदेनेच्या बागेत झालं त्या पायी. But God did not walk away. पण मनुष्य देव मात्र त्यांना सोडून गेला नाही. He sent His only Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला to find us, आणि आपल्याला शोधायला, आपल्याला तारायला to येशू आले. save us, आपल्याला तारायला, मोक्ष द्यायला येशू आले and bring us back to God. आणि आपल्याला देवाकडे परत आणायला येशू आले. Bible says बायबल म्हणतं in John 1 verse 14, योहानाचा पहिलाच अध्याय आणि 14वं वचन, Jesus came on this earth. येशू या जगात आले. He lived amongst us, येशू आपल्यामध्ये जगले. full of grace and full of truth. अगदी कृपेनं भरलेले, सत्यानं भरलेले. He was true inside out. आणि येशू आतून बाहेरून खरे होते. He was true start to finish. अगदी सुरुवातीपासून
अखेरीपर्यंत येशू सत्य होते, खरे होते. God manifested in flesh. देव स्वतः जो देहरूप धारण करून या जगात अवतरला, That is Jesus. येशू ख्रिस्त ज्याचं नाव. Today man is trying to become God. आज मनुष्य मात्र देव बनायचा प्रयत्न करत आहे, But God became man. पण देव इकडे मनुष्य बनून खाली And आला. that is Jesus Christ. येशू ख्रिस्त त्यांचं नाव. Jesus took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. He died on the cross of Calvary. काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. And on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी Jesus rose from the dead. येशू मेलेल्यातनं परत जिवंत झाले. He did all this आणि येशूने हे सर्व काही केलं so that we could walk with God once again. अशासाठी की परत एकदा आपल्याला देवासोबत चालता यावं. Jesus rose again येशू परत जिवंत झाले to show you तुम्हाला दाखवायला that He is God manifested in flesh. की येशू स्वतः देव आहे, देहरूप धारण करून या जगात अवतरलेले, That you don't need any other की तुम्हाला आणि कोणाची गरज नाही, because He rose from the dead. कारण येशू मेलेल्यातून परत जिवंत झाले. He wants you to walk once again in the garden, आज येशूंची इच्छा आहे की परत एकदा तुम्ही त्या बागेत चाला, but this time forever. पण या वेळेला बागेत चालताना कायम चाला. Praise God. देवाला धन्यवाद. The Lord our God is a sun and a shield. आपला प्रभू परमेश्वर आपला सूर्य आणि आपली ढाल आहे. He gives grace and glory. देव आपल्याला कृपा आणि गौरव देत आहे. He holds no good thing back. आणि देव आपल्यापासून एकही चांगली गोष्ट राखून ठेवत नाहीये. That same God who walked in the Garden of Eden तोच देव जो एदेनेच्या बागेत चालला, now is ready to walk with you. तोच देव तुमच्या सोबत चालायला तयार आहे. And His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. The same grace तीच कृपा that saved you, आणि तीच कृपा, तीच दया that will carry you also now. तुम्हाला सुद्धा उचलायला तयार आहे. The same shield तीच ढाल that guarded Joseph ज्या ढालीनं योसेफाचं रक्षण केलं, now is ready to protect your heart. आता ती ढाल तुमच्या हृदयांना संरक्षण द्यायला तयार आहे. So give Jesus full control of your life. म्हणून येशूंना स्वतःच्या जीवनाचं संपूर्ण नियंत्रण, ताबा आणि लगाम द्या. Your plans may fail, तुझ्या योजना कदाचित अपयशी ठरतील, but His plans for you will never fail. कारण त्या तुझ्या योजना आहेत. पण देवाने तुझ्यासाठी जर काही योजना केलेली असेल तर ती कधी अपयशी होणार नाही, कारण ती देवाने केली आहे. He said it देव बोललाय. in Jeremiah 29 verse 11. इर्म्या 29:11 मध्ये देव बोललेला I आहे, have got great plans for you. माझ्याकडे तुझ्यासाठी महान योजना आहे. Plans to prosper you, माझी योजना आहे की तुला समृद्ध करावं. not to bring you down, अशी माझी योजना नाहीये की तुला खाली पाडावं, but to give you hope and पण future. तुला आशा आणि भविष्य द्यावं अशी माझी योजना आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When you trust that He is in charge, जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवाल की देवाचा पूर्ण ताबा माझ्या जीवनावर आहे, nothing can shake you. तेव्हा एकही गोष्ट तुम्हाला हदरवू शकणार नाही. Even when things go wrong, आणि जरी गोष्टी चुकीच्या रीतीनं झाल्या you won't fail तरी सुद्धा तुम्ही अपयशी होणार because नाही. God is working with you through it all. कारण त्या सगळ्यातून देव तुमच्यासाठी काम करत राहील. He will give you victory. देव तुम्हाला नक्की विजय देईल. Where you have failed once, जिथे एकेकाळी तुम्ही अपयशी झालात, God will give you victory. तिथं देव परत एकदा तुम्हाला विजय देईल. Praise God. देवाला धन्यवाद. I remember reading a story for kids मला आठवतं मुलांसाठीची एक गोष्ट मी वाचत होतो, about a young eagle. आणि एक लहानसा गरुड होता. The eagle's name was Rapha. गरुडाचं नाव होतं राफा. Rapha was born. आणि राफाचा जन्म झाला. He was small राफा लहान होता and he was weak आणि राफा अशक्त होता. राफा गरुडाचं नाव. and he was very afraid of heights. आणि राफा उंचीला फार घाबरायचा. A strange thing for an eagle. आणि गरुडानं उंचीला घाबरावं हे जरा विचित्र आहे, कारण गरुड उंचीला घाबरत नाहीत, पण राफा उंचीला घाबरायचा. Other eagles soared very high बाकीचे गरुड मात्र फार उंच उडायला लागले and they laughed at Rapha. आणि राफाकडे बघून हसायचे They said, "You will never fly like us. आणि म्हणायचे की तू आमच्यासारखं कधी उडणार नाहीयेस, You are too scared." कारण तू फार घाबरट आहेस, भित्रट आहेस. Rapha wanted to fly, राफाला सुद्धा उडायची इच्छा होती, but fear held him down. पण भीतीचं घर झालं होतं त्याच्या मनात. One day, एके दिवशी an old wise eagle came and said, एक वयस्क जुना गरुड आला जो सुज्ञ आणि शहाणा होता. तो त्याला म्हणाला "Little one, की राफा, don't fly by your own strength. स्वतःच्या शक्तीवर उडू नको बेटा, Just look up. केवळ वर बघ Fly towards the sun आणि सूर्याकडे तू उड and let its warmth lift you. आणि त्या सूर्याची ऊब तुला उचलू दे Stay in its light आणि त्या सूर्यप्रकाशात राहा. and the wind will carry you." वारा तुला घेऊन जाईल.
Rapha listened राफाने ऐकलं and he climbed to a high rock. आणि राफा उंच खडकावर गेला He spread his little wings. आणि छोटेसे पंख त्यांनी बाहेर काढले The sun warmed him. आणि सूर्यप्रकाशाने त्याला ऊब दिली, The wind caught him. वाऱ्याने त्याला धरलं And for the first time, आणि आयुष्यात पहिल्यांदा his eyes were fixed on the sun. राफाचे डोळे सूर्याकडे केंद्रित होते And he soared. आणि राफाने झेप घेतली. From that day on, त्या दिवसापासून पुढे Rapha flew far and high. राफा असा उडायला लागला, इतका उंच उडायला लागला The की sun guided him. सूर्याने त्याला मार्गदर्शन केलं. When storms came, जेव्हा वादळ आलं the sun dried his feathers. तेव्हा सूर्यप्रकाशाने त्या राफाच्या पंखांना सुकवलं. When the hunters aimed जेव्हा at him, जेव्हा शिकारी आले त्याची शिकार करायला, a great wind would shield him. त्या महान वारा वाहायचा आणि त्याला संरक्षण द्यायचा. But there is more. पण अजून आहे, Every time अजून काहीतरी आहे. दरवेळेला a hunter would try to shoot him, जेव्हा केव्हा शिकारी येऊन त्याची शिकार करायचा प्रयत्न करायचा, Rapha remembered something his mother once said. त्या राफाला त्याच्या आईने सांगितलेलं लक्षात राहायचं Fly high, my son. की माझ्या मुला तू उंच उड, Don't look down. खाली बघू नको Don't look at the hunters. आणि त्या पारध्यांकडे शिकाऱ्यांकडे बघू नको. Look to the sun तू सूर्याकडे पहा and fly towards the sun. आणि सूर्याकडे तू झेप घे. The hunters can never reach you there. मग ते शिकारी तुझ्यापर्यंत कधी पोहोचणार नाहीत. So whenever danger came, तर जेव्हा केव्हा धोका आला Rapha did just that. तेव्हा तेव्हा हा राफा जो होता त्याने असंच केलं. त्याच्या आईचे शब्द त्याला आठवायचे. He turned his face to the sun तो काय करायचा, आपला चेहरा सूर्याकडे करायचा and he soared upward आणि वर वर उडायचा and he was safe. आणि सुरक्षित राहायचा. Years passed by. वर्षोनवर्ष निघून गेली. Rapha grew strong and wise. राफा बळकट झाला, सुज्ञ झाला, शहाणा झाला. Other animals asked him, आणि बाकीच्या जनावरांनी येऊन मग त्याला एकदा विचारलं what made you so powerful? की राफा तू एवढा सामर्थ्यवान कसा रे झाला. He smiled and said, तर राफा हसून त्यांना म्हणाला, I stayed close to the sun. मी सूर्याच्या जवळ राहिलोय. That sun gave me light त्या and power. सूर्याने मला प्रकाश आणि सामर्थ्य And दिले he became my shield. आणि सूर्यच माझी ढाल झालाय. He gave me grace to fly. सूर्याने मला उडायची कृपा दिली आहे And glory he gave me आणि सूर्याने मला वैभव दिलंय whenever I soared high. जेव्हा केव्हा मी उंच उडलो. Praise God. देवाला धन्यवाद. When the devil attacks you, तसंच जेव्हा सैतान तुमच्यावर हल्ले करेल, when evil people try to harm you, वाईट आणि दुष्ट माणसं जेव्हा तुम्हाला इजा करायला येतील, when your life is sent by arrows, आणि जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यावरती बाण उडायला लागतील, don't fight with your own strength. अजिबात तुमच्या स्वतःच्या शक्तीवर लढायला जाऊ नका. Don't go and fight with them. स्वतःच्या शक्तीवर त्या माणसांची लढायला जाऊ नका, कारण ते जमणारच नाहीये. Turn your face to the Son of God. आपला चेहरा देवाच्या पुत्राकडे वळवा. The Son of God is Jesus. देवाचा पुत्र येशू आहेत. Fly towards him. येशूकडे धाव घ्या. Soar in his light. येशूकडे तुम्ही झेप घ्या, त्याच्या प्रकाशात तुम्ही उडा. This is where your safety lies. आणि तिथेच तुमचं संरक्षण आहे. This is where your peace lies. तिथेच तुमची शांती आहे. This is where grace and glory comes. आणि तिथेच गौरव येणार, कृपा येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Look to the Son of God. देवाच्या पुत्राकडे बघत राहा. Jesus is the Son of God. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहेत. Bible says बायबल म्हणतं in Psalm 27 verse 1, स्तोत्र संहिता 27 त्यातलं पहिलंच वचन, the Lord is my light and my salvation. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. So why should I be afraid? मी कशाला घाबरायचं. The Lord gives me strength. परमेश्वर मला ताकद देतो. So who can put fear in me? तर कोण माझ्यामध्ये भीती घालू शकणार आहे जेव्हा देव मला ताकद देतो. Praise God. देवाला धन्यवाद. God is the strength of your life. तसं परमेश्वर तुमच्या आयुष्याची ताकद आहे. Come on, say, God is the strength of my life. म्हणा माझ्या मागून, देव माझ्या आयुष्याची ताकद आहे And the portion forever. आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If God is with you, आणि जर देव तुमच्या सोबत आहे, no darkness, no danger, no enemy can win. तर कुठलाही अंधार म्हणा, धोका म्हणा, शत्रू म्हणा तुमच्यावर विजय घेऊ शकत नाही. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 60 verse 20, यशाचा 60वा अध्याय त्यातलं 20वं वचन, your sun will never set तुझा सूर्य कधी मावळणार नाही and your moon will never fade away, आणि तुझा चंद्र कधी अंधुक होणार नाही. because the Lord will be your light forever. कारण परमेश्वर तुझा कायमचा प्रकाश होणार The आहे. Lord shall be your everlasting light. आणि परमेश्वर तुझा कायमचा प्रकाश असणार आहे. Your days of sadness will come to an end. तुझे दुःखाचे दिवस संपणार आहेत. Praise God. देवाला Your धन्यवाद. days of sadness will come to an end. तुझे उदासीनतेचे आणि दुःखाचे दिवस संपणार आहेत. It's going to get over. संपणार आहेत. From today it's going to
to get over. आजपासून तुझे दुःखाचे आणि उदास राहायचे दिवस संपणार Your आहेत. tears will end. तुझे अश्रू संपणार Your आहेत. crying will end. तुझं रडणं संपणार आहे. Enough of crying. बास आता खूप रडलो. Enough of tears. बास आता खूप अश्रू गाळले. Your darkness is ending. आता नाही, आता तुझा अंधार संपणार Your आहे. dawn is coming. आता तुझी पहाट येत आहे. When the sun rises, जेव्हा सूर्य उगवेल, darkness flees. सूर्योदय झाला की अंधार पळून जातो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Mark 16:9, मागचा 16वा अध्याय 9व वचन. there is a very heart stirring story written. आणि एक अतिशय हृदयाला गदागदा हलवणारी अशी गोष्ट तिथे लिहिली आहे. There was a woman एक स्त्री होती, whose name was Mary Magdalene. तिचं नाव होतं मरिया मगदालिया. Her whole life was torn apart. तिचं संपूर्ण आयुष्य फाटलेलं. Her home was full of fear and pain. मरिया मगदालियाचं संपूर्ण घर भीतीनं भरलेलं, वेदनेनं भरलेलं. Why? का? Because the Bible says कारण बायबल म्हणतं 7 demons tormented her. 7 दुरात्मे, ज्याला आपण म्हणतो भूत म्हणतो, 7 दुरात्मे तिला त्रास So द्यायचे. she had no rest. तिला विसावाच नव्हता She had no बिचारीला. peace. अजिबात शांती नव्हती. She used to be screaming and shaking. ती सारखी ओरडायची, किंचाळायची, सारखी थरथर कापायची. Never went out. ती कधी बाहेर गेली नाही. She was inside the house. ती सारखी घराच्या आतच राहायची. The father would whisper, आणि तिचे वडील म्हणायचे "Oh, my daughter hasn't slept for days." की माझी मुलगी किती दिवस झाले झोपलेली नाही. The mother was weeping आई सुद्धा रडायची and she said, आणि म्हणायची "My little girl cries all night. माझी लहान मुलगी रात्रभर रडत राहते. She throws things and hurts herself. काय गोष्टी उचलते, फेकते, स्वतःला इजा करून घेते. We tried so many doctors. आम्ही अनेक डॉक्टरांकडे जाऊन आलो, We prayed, उपचार करायचा प्रयत्न केला, प्रार्थना पण केल्या, but nothing helps. पण काही मदत होत नाही. आमची मुलगी काही बरी होत नाही. Suddenly, अचानक Mary screams. मरिया ओरडते, Her eyes are wild. किंचाळते, तिचे डोळे असे मोठे वटारतात, Her hair is messy. तिचे केस सगळे असे विखरलेले असतात She grabs at the air. आणि ती असं म्हणजे हवेमध्ये काही करते. ती Her voice from inside her shouts, आतून तिचा आवाज असा बाहेर येतो की ती किंचाळतीये, "Leave me alone. मला एकटं सोडा, मला एकटं सोडा, I can't breathe. मला नाही काय, मला श्वास घेता येत नाही, मला एकटं सोडा, I have no peace." मला शांती नाही, मला एकटं सोडा. And it goes on and on. असं सगळं ती विचित्र प्रकार करते. तिला बरं वाटेना. You can imagine the parents' condition. मग कल्पना करा अशा मुलीच्या आई बापांची अवस्था कशी असणार आहे. Maybe somebody visited her. आणि कदाचित तिच्या घरी कोणी भेटायला आलं असेल The good neighbor must have said, आणि चांगले शेजारी कोणी आले असतील तर त्यांना म्हटले असतील, "Why don't you take her to Jesus? तुम्ही एक काम करा, तिला येशूंकडे घेऊन जा, He heals people." कारण येशू म्हणे लोकांना आरोग्य देतात, आम्ही ऐकून आहोत. The father must have said, तर वडील म्हणाले असतील "We have tried everything else. की आम्ही सगळे प्रयत्न केले हो, Now let's try Jesus." आता चला यांच्या सांगण्यावरनं आपण येशूंकडे सुद्धा जाऊन And बघू. they must have taken their daughter Mary. आणि मग मुलीला मरियेला त्यांनी नेलं असेल. Crowds gather around Jesus. लोकांची गर्दीच्या गर्दी येशूंच्या सभोवताली असणार आहे. Mary is brought before Jesus. आणि येशूंच्या सभोवताली लोकांची गर्दीच्या गर्दी असताना हे आईबाप मात्र त्या मरियेला येशूंच्या जवळ घेऊन आले. They must have tied her feet and her hands. आणि हातपाय कदाचित तिचे त्यांनी बांधले असतील, कारण की ही अशी अकराळ विक्राळ होते. People stare at her. आणि लोक तिच्याकडे असं टक लावून पाहत असतील की हिला काय झालंय. There are whispers in the crowd. आणि लोकांच्या गर्दीमध्ये एक कुजबूज सुरू झाली असेल, क्या हो गया, क्या हो गया. Isn't that mad woman from Magdala? अरे ही तीच आहे ना, ती वेडी मुलगी ना, मगदालियातली ती मरिया, ती वेड्यासारखी वागते, ही तीच आहे ना. Yes, she's the one running in the तीच आहे. streets screaming. अशी रस्त्यावरती ओढत असते, रस्त्यावरती धावत असते, तीच आहे ना ती. She's very dangerous. किती धोकादायक मुलगी आहे ती, माहितीये का. Stay back. सगळ्यांनी मागे राहावा. Mary shakes. कारण ती मरिया अशी थरथर कापते, हादरते, काय विचित्र विचित्र करते. सगळ्यांनी लांब राहा तिच्यापासून. Her eyes are full of fear. तिचे डोळे असे घाबरलेले. Nobody understands her. कोणी तिला समजूनच घेत नव्हतं ना की तिला काय होतंय. But Jesus steps forward. असंच होतं, कोणी समजून घेत नाही आपल्याला काय होतंय, पण येशू पुढे येतात. कोणी समजून घेत नाही आपल्याला काय होतंय, पण येशू पुढे येतात. Jesus is calm. येशू आलेले आहेत. Jesus is calm. येशू शांत असतात. See that it's happening there बघा तिथे also. होतंय, जे मी बोलतो ते तिथे घडतंय. Bring her here तिला इकडे स्टेजवर आणायचं. and you will see आणि मग तुम्ही बघा उघड्या the power डोळ्यांनी. of Jesus. उघड्या डोळ्यांनी येशूंमधलं सामर्थ्य आलेल्या सगळ्यांनी बघा. Jesus is strong, येशू बलवान आहेत, full of love. प्रेमानं भरलेले आहेत. And Jesus looks at Mary. आणि येशू मरियेकडे पाहतात. There is no fear in his eyes. आणि येशूंच्या नजरेत, येशूंच्या डोळ्यात भीती नसते, Only mercy. फक्त दया असते. Come on, get her fast. जरा पटकन आणा. आणि बहिणी पण असू देत तिच्या सोबत. Let the ladies pick them up. लेडीज Please. शुड पिक अप द लेडीज. बायकांनी मुलींना आणि बायकांना उचला, Come on. मुलांनी Yes. नाही.
2-3 ladies, come on, do it, please. Now see this, आता बघा how she's troubled by the evil power. हिला दुरात्म्यांचा त्रास कसा झाला. In the name of Jesus, leave her and never come into her ever in Jesus' name. Yes. खाली ठेवा, ती उठेल आणि चालत जाईल. फक्त लक्ष ठेवा, चालताना नीट जाऊ दे. मग See the story now of आता ही Mary. कहाणी तुम्ही ऐका मरियेची. Nobody came close to Mary, कोणीही मरियेच्या जवळ आलं नाही, but Jesus came पण close. येशू आले. येशू आले. येशू आले. कोणी जवळ नाही आलं, पण येशू आले. Jesus looks at Mary. येशू मरियेकडे बघतात डायरेक्ट. There is only love in his eyes. आणि फक्त प्रेम असते येशूंच्या डोळ्यात. No fear in his eyes. अजिबात भीती नसते येशूंच्या डोळ्यात. He says gently but firmly, आणि येशू सौम्यतेनं बोलतात, पण बरोबर बोलतात. कडक आदेश पण सौम्यतेनं come दिलेला. out of her, you 7 evil spirits. की 7 दुरात्म्यांनो तिच्यामधनं बाहेर निघा. 7 evil spirits. 7 दुरात्म्यांनो तिला सोडा आणि बाहेर निघा. You do not belong in her. कारण की तुम्ही तिच्यात राहू शकत नाही, ती तुमची नाहीये. Mary cries out. मग मरिया ओरडते. Her body shakes. तिचं शरीर परत थरथरतं. Then sudden silence. आणि मग अचानक शांतता येते. She slowly opens her ती eyes. हळूच आपले डोळे उघडते She becomes calm. आणि शांत होते. She becomes clear. आणि स्पष्ट शांत होते. The mother whispers, आई मग कुजबुजते. my daughter is smiling for the first time. आई म्हणते माझी मुलगी पहिल्यांदा हसू First लागली. time. पहिल्यांदा हसू लागली. Bring her. इकडे आणा. Bring her here. What is happening? काय झालं. In the name of Jesus, you devil, I command you in Jesus' name, leave and never enter her. Be free in the name of Jesus. धन्यवाद येशू. तुझे आभार दे बाप्पा. तुझे आभार. आता ती मोकळी झाली आहे. The father is in tears वडिलांना रडू येतं. and he says, आणि वडील पण म्हणतात my daughter is free. माझी मुलगी मोकळी My झाली. daughter is free. माझी मुलगी मोकळी झाली. Bible says in Mark 16 verse 9, मागचा 16वा अध्याय 9व वचन बायबल म्हणतं Jesus cast out 7 demons from her. येशूंनी 7 दुरात्मे तिच्यातून काढले. How many demons? किती. 7. 7 दुरात्मे See तिच्यातून that. येशूंनी See काढले. her. She's बघा walking back. बघा आता चालत चालत परत चालली ती. No more screaming, no more fear, only peace, only joy. आरडाओरडा नाही, भीती नाही, फक्त आनंद. No life is too broken for Jesus. कुठलेही जीवन येशूंसाठी एवढं तुटलेलं नाही की येशूच्या बाबत काही करू शकत नाही. No demon is too strong for Jesus. कुठलाही दुरात्मा येशूंसाठी एवढा बलवान नाहीये. No past is too dark for Jesus. कुठलाही भूतकाळ येशूंसाठी एवढाही काळा नाही. When Jesus speaks, येशू जेव्हा बोलतात darkness must leave. त्या अंधार गेलाच पाहिजे. When Jesus speaks, येशू जेव्हा बोलतात even 7 demons have to leave. 7 दुरात्मे सुद्धा गेलेच पाहिजे. When you meet Jesus, जेव्हा तुम्ही येशूंना भेटता everything changes. सगळं बदलतं. Your life changes. जीवन बदलतं. Your fear goes. भीती निघून जाते. Restlessness goes. अशांती निघून जाते. Rest comes in you. आणि एक विसावा तुमच्यात येतो. Confidence comes in you. विश्वास तुमच्यात येतो. Hope comes in you. आशा तुमच्यात येते. Bible says बायबल म्हणतं in Malachi 4 verse 2, मलाकीचा 4था अध्याय 2रं वचन. for those who respect and honor my name, says the Lord, परमेश्वर म्हणतो माझ्या नावाचा जे लोक मान सन्मान आणि आदर करतील the Son of Righteousness will rise, bringing healing in his wings. नीतिमानपणाचा पुत्र त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्य घेऊन येईल. Praise God. देवाला धन्यवाद. You will go out happy, आज तुम्ही आनंदाने घरी परत जाल. jumping like young calves released from the stall. अगदी तरुण कालवडी सारखे आनंदाने उड्या मारत घरी जाल. Praise God. देवाला धन्यवाद. When Jesus shines, येशू जेव्हा चमकतात healing comes, तेव्हा आरोग्य येतं. and your heart leaps like never before. आणि तुमचं हृदय अशा उड्या मारायला लागतं की ज्या उड्या हृदयाने कधी नाही मारल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus saw her not as a mad woman, आणि येशूंनी त्या बाईकडे बघताना किंवा मरियेकडे बघताना ती वेडी मुलगी आहे, ती वेडी बाई आहे असं पाहिलं नाही, but as precious. पण ही एक मौल्यवान मुलगी आहे And he असं पाहिलं. sees the same with you also. त्याच नजरेनं येशू तुझ्याकडे पण पाहतात. No matter how broken you are, तुम्ही किती तुटलेले असा, his power is enough for you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यासाठी पुरेसं आहे. Just come to Jesus. केवळ येशूंकडे या. Just look to Jesus. येशूंकडे बघा. Be carried but come, अगदी कोणी तुम्हाला इथे कोणी उचलून आणू दे पण या खरे, because Jesus can set you free. कारण येशूच तुम्हाला मोकळं करू शकतात. You have no money,
Borrow money and come. पैसे नाहीत, उधार घेऊन या, पण या, Because he can do it. कारण येशू करू शकता. पुढचं कार्य येशू करतील. Praise God. देवाला धन्यवाद. You may be bound today, आणि कदाचित आज तुम्ही बंधनात बांधलेले असाल, but freedom is just one word from God. पण आझादी देवाचा एक शब्द आहे. बस एक शब्द देव बोलला की आझादी मिळते. Jesus never casts out the broken. येशू कधीही तुटलेल्या फुटलेल्या माणसांना हकलून देत नाहीत, He restores them. तर त्यांना पुनर्वसित करतात येशू. म्हणून तर आज आपण सगळे इथे आहोत, कारण येशूंनी आपल्याला हकलून नाही दिलेलं, आपल्याला पुनर्वसित केलंय. What man fears, God can fix. आणि मनुष्य ज्या कशाला घाबरतो, देव ते सगळं फिक्स करेल. Praise God. देव ते सगळं दुरुस्त करेल. Even madness bows to the name of Jesus. वेडेपणा सुद्धा येशूंच्या नावासमोर झुकतो. Even demons bow down before Jesus. अहो, दुरात्मे येशूंना नमन करतात. Your tragedy bows down before Jesus. तुमच्या दुर्घटना येशूंसमोर नमन करतात. Your sickness bows down before तुमचे Jesus. आजार येशूंना नमन करतात. Shame has no place when grace walks in. कृपा चालत आली की लज्जेला आणि अपमानाला जागाच राहत नाही. One moment with Jesus येशूंसोबत एक क्षण can undo years of pain. म्हणजे वर्षोनवर्ष असलेल्या वेदना नाहीशा होऊ शकतात. एक क्षण येशूंच्या सहवासात. God doesn't wait for perfection. आणि देव परिपूर्णतेची वाट पाहत नाही की तू परफेक्ट बन आणि मग माझ्याकडे ये. Come as you are. देव म्हणतो तू जसा आहेस ना तसा ये. In all your pain, in all your weakness, in all your sins. सगळ्या तुझ्या वेदनेसकट, पापांसकट, यातनेसकट तू माझ्याकडे ये. Because he can touch the hurting. कारण की ज्यांना वाईट वाटलंय, ज्यांना जखमा झाल्यात, अशा सगळ्यांना येशू स्पर्श करतात. The world saw this woman as a mad woman. जगाने या मरियेकडे बघताना किंवा या बाईकडे बघताना वेडी बाई म्हणून पाहिलं. Jesus saw her as a daughter. येशूंनी मात्र तिच्याकडे माझी मुलगी, माझी कन्या म्हणून पाहिलं. Praise God. हालेलुया. फरक आहे फार मोठा. Your past does not decide your future. तुझ्या भूतकाळावरून तुझं भविष्य ठरत नाही राजा. God's grace does. देवाची कृपा तुझं भविष्य ठरवते. Praise God. भूतकाळात तुझ्या काही झालेलं असो, देव तुझं भविष्य ठरवेल. One man came for the meeting. एक माणूस एकदा सभेला आला. He was sick, आजारी होता bent over. आणि वाकलेला. He was in debt, कर्ज झालं होतं, angry, चिडलेला. because he only wanted a quick fix for his problems. कारण की त्याला त्याच्या समस्यांसाठी पटकन काहीतरी उत्तर हवं होतं. He didn't care about God's word त्याने देवाच्या शब्दाची वगैरे काही पर्वा केली नाही. until he heard God's पण word. देवाचा शब्द जेव्हा त्याच्या कानावर पडला ना, बस कानावर शब्द पडल्यानंतर मग जे सुरू झालं ते झालं. Then something happened. मग जे काहीतरी सुरुवात झाली त्याच्या आयुष्यात. You know, people talk about God against Jesus outside. कसं असतं, लोक बाहेर देवाच्या विरुद्ध बोलतात, येशूंच्या विरुद्ध काहीही बोलतात. But once they come in here, पण एकदा का ती माणसं इथं आत आली they start loving God. की त्यांचं देवावर प्रेम बसतं, Praise God. त्यांना देव आवडायला लागतो. And same thing happened with this man. तसंच या माणसाच्या जीवनात सुद्धा झालं. He came for the meeting. हा मनुष्य आपल्या सभेला आला. First time tears rolled down his face. पहिल्यांदा तो म्हणतो माझे डोळे भिजले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. And he cried. आणि रडला रडला फार रडला. And then he said, आणि मग म्हणतो I blamed everyone मी सगळ्यांना दोष द्यायचो, for my trouble. मी सगळ्यांना नावं ठेवायचो की यांच्यामुळे मला हा त्रास आहे, त्यांच्यामुळे मला हा त्रास आहे. But once I came and heard the word of God, एकदा मी आलो तुमच्याकडे, मी देवाचं वचन तुमच्या मुखातून ऐकलं. I said, आणि मग मी म्हणालो it's not my wife, नाही, माझ्या बायकोमुळे नाही, it's not my boss, माझ्या बॉसमुळे नाही, it's not my bad luck, किंवा माझं वाईट नशीब आहे म्हणून नाही, it's not the planets, किंवा ग्रहांमुळे नाही, it's me. माझ्यामुळेच सगळं झालंय. I am the problem. मीच समस्या आहे, I am the sinner. मीच पापी आहे. He saw the truth त्याने सत्य पाहिलं ना, सत्याच्या प्रकाशात त्याला सत्य कळलं. and he wanted grace now. आणि आता त्याला कृपा हवीशी He झाली, wanted love. आता त्याला प्रेम He हवंसं wanted झालं, mercy. आता त्याला दया हवीशी झाली. And that man cried out, आणि मग तो माणूस रडायला लागला Lord, forgive me. आणि म्हणाला प्रभू मला क्षमा कर, Change me. माझं जीवन बदल, Because I cannot change myself. कारण मी नाही स्वतःला बदलू शकत आहे, But you can. तू मला बदलू शकतोस, तू मला बदल. So you free me from my anger. माझ्या सगळ्या रागातून मला बाहेर काढ, Free me from my violence. माझ्या सगळ्या हिंसेतनं मारामारीतून मला बाहेर काढ, Free me from my drinking habits. माझ्या दारूच्या व्यसनातून मला बाहेर काढ. I want peace. मला शांती हवी आहे. And that evening, आणि त्याच सायंकाळी Jesus healed him inside out. येशूंनी आतून बाहेरून त्याला आरोग्य दिलं. The next week he came, पुढच्या आठवड्यात तो परत आला, brought his whole family. संपूर्ण परिवार घेऊन आला And he said, आणि म्हणाला this is the place we need to be. या जागेत आपण यायला हवं, Because this is the place I met God. या जागेत आपण राहायला हवं, कारण या जागेत मी देवाला भेटलोय. See, that is the power of grace. हे कृपेतलं सामर्थ्य आहे. हेच
and his life changed. आणि त्याचं जीवन He बदललं. stopped drinking. त्याने दारूचं व्यसन सोडलं. God miraculously removed him from his debts. व्यसनमुक्त झाला. त्याचं कर्ज सुद्धा देवाने चमत्कारिक रीतीनं काढून टाकलं. Today, many people are living in a tiring cycle of life. आज अनेक माणसं आयुष्याच्या थकवा देणाऱ्या चक्रात अडकली आहेत. They are very tired, दमली आहेत माणसं. अलीकडे लोकांची तोंड पाहिली की लगेच कळतं की हा माणूस थकलाय. spinning their own wheels. आयुष्याचं चाक स्वतः फिरवतंय. जमत तर काही नाहीये. They try hard, प्रयत्न खूप चाललेले आहेत. they work, काम करतायत, they push, ढकलतायत, they plan, they hustle, योजना करतायत, सगळं करतायत. but they still feel empty. पण तरी त्यांना रिकामं वाटतंय They fail. आणि ते अपयशी होत आहेत. Then they try harder, मग ते अजून प्रयत्न करतायत then fail again. आणि मग परत अपयशी होत आहेत. It becomes a circle of frustration. म्हणजे हे चक्र सुरू राहतं. त्यांना वैताग यायला लागतो. मग Don't worry, I will pray for her. मी प्रार्थना करीन तिच्यासाठी. डोंट वरी, She'll be all right. ती बरी होईल. People say, लोक म्हणतात try your best, की तुम्ही जमेल तेवढे प्रयत्न करा चांगले, you will succeed. म्हणजे तुम्हाला यश मिळेल. But I say, पण मी म्हणतो that's human strength ती मानवी ताकद आहे and it's not enough. आणि मानवी ताकद फक्त पुरेशी नाही. Here is the truth. इथे सत्य आहे. Don't stop doing, तुम्ही करणं सोडू नका, but don't do it without God. पण देवाशिवाय करू नका. Try with God. करणं सोडू नका, पण देवाशिवाय करू नका. देवासोबत प्रयत्न करा, Not without God. देवाशिवाय नाही. Because that's not just trying, that's faith. कारण त्याला फक्त प्रयत्न करणं म्हणत नाही, त्याला विश्वास म्हणतात. कारण देवासोबत आपण करतोय. Praise God. देवाला The धन्यवाद. Bible calls this trusting. आणि बायबल याला विश्वास ठेवणं म्हणत आहे. And when you trust God, आणि जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता He gives you strength. तेव्हा देव तुम्हाला ताकद देतो. And that strength never dries out. आणि ती ताकद कधीही सुकत नाही. It never runs out. ती ताकद कधीही संपत नाही. Trying without God is exhaustion. पण देवाशिवायचा प्रयत्न केले तर त्यात थकवा येतो. Trying with God is victory. देवासोबत प्रयत्न केले तर तिथं विजय मिळतो. You have tried and tried without God. तुम्ही देवाशिवाय प्रयत्न केलेले आहेत. You are exhausted. आता म्हणून तुम्ही थकलाय. But today, आज trust God. देवावर विश्वास ठेवा. Not only trust God, आणि फक्त देवावर विश्वास ठेवा एवढंच नाही, trust Him more. अजून विश्वास ठेवा. More and more. जास्त विश्वास ठेवा. Let grace do what your strength cannot do. तुझी शक्ती जे करू शकत नाही ते देवाच्या कृपेला करू दे. Say, Lord, you are my strength. म्हणा, प्रभू तू माझी ताकद आहे. You are my sun. प्रभू तू माझा सूर्यप्रकाश आहे. Lord, you are my shield. प्रभू तू माझी ढाल आहेस. Shine your light on my path. तुझा प्रकाश माझ्या मार्गावर पाठव. Warm my heart with your love. माझ्या हृदयामध्ये तुझ्या प्रेमाची ऊब पाठव. Be my shield. माझी ढाल बन. Protect me from fear. मला भीतीपासून सुरक्षित ठेव. Protect me from trouble and मला harm. मला त्रासांपासून सुरक्षित ठेव. Give me grace today. मला आज कृपा दे. Strength today. मला आज शक्ती दे. Power today. मला आज सामर्थ्य दे. Healing today. मला आज आरोग्य दे. I don't deserve it, मी या सर्व योग्यतेचा आणि लायकीचा नाही, but deeply need it. पण मला याची फार गरज आहे. Lift me up with your glory. तुझ्या वैभवाने गौरवाने मला उचल. I choose to walk upright. मी सरळ मार्गी चालायचं ठरवलंय. And I trust that you will hold back nothing good from me. आणि माझा विश्वास आहे माझ्यापासून एकही चांगली गोष्ट तू राखून नाही ठेवणार. I give you thanks मी तुला आभार देत आहे. for being my light and my salvation. तू माझा प्रकाश आणि तारण झालास. तुला धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागत आहे. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. When God is your shield, जेव्हा देव तुमची ढाल बनतो nothing can defeat you. त्या कुठलीच गोष्ट तुम्हाला पराजयी करू शकत नाही. I am strong in His strength मी त्याच्या शक्तीत बलवान आहे. because God gives me glory. कारण देव मला गौरव देतो. I rise above shame. आणि मी सगळ्या लज्जा अपमानाच्या वर येतो. I walk upright. मी सरळ चालतो. And so no good thing will be held back from me. आणि म्हणून कुठलीच चांगली गोष्ट देव माझ्यापासून लांब ठेवणार नाही. I will not walk in darkness मी नाही अंधारात चालणार. because कारण God's light shows me the way. देवाचा प्रकाश मला मार्ग दाखवतो. God is for me, देव माझ्यासाठी आहे. so nothing can stand against me. म्हणून माझ्या विरोधात काही जाऊ नाही शकत. His favor surrounds me. देवाचा अनुग्रह माझ्या अवतीभोवती आहे. Like a shield it surrounds me. ढालीप्रमाणे देवाचा अनुग्रह माझ्या अवतीभोवती आहे. Praise God. देवाला He धन्यवाद. gives me all I need. देव मला गरजेचं सगळं देतो. I am covered. आज मी झाकलेला आहे. I am lifted. आज मी वर आलो I आहे. am blessed आज मी आशीर्वादित आहे. because God is my sun and my shield. कारण देव माझा सूर्य आणि माझी ढाल आहे. Say, God is my sun and my shield. म्हणा, देव माझा सूर्य आहे.
देव माझी ढाल आहे. I will rise. मी वर येणार आहे. And no enemy can stop God's plan for me. शत्रू माझ्या जीवनातून देवाची योजना काढू नाही शकत. Say it. बोला, माझ्या मागे बोला. No evil power can block my progress. कुठली वाईट शक्ती माझ्या प्रगतीला थांबवू नाही शकत. In Jesus' name, येशूंच्या नावात all who envy me जे सगळे माझी ईर्ष्या करतात, will fall away in the name of Jesus. येशूंच्या नावात ते सगळे पडणार. I will not just survive, आणि मी केवळ टिकणार नाहीये, I will overcome मी विजयी होणार आहे. because of Jesus. येशूंमुळे I will not die मी मरणार नाही, because Jesus is my hope and my कारण glory. येशू माझी आशा आणि माझा गौरव आहे. Let my God arise माझा देव उठू दे and let every enemy scatter. आणि सगळे शत्रू विखरू देत. From tonight I trust Jesus. आज रात्रीपासून मी येशूंवर विश्वास ठेवत आहे. I will walk upright. मी सरळ चालणार आहे. God is on my side. देव माझ्या बाजूनी आहे. If God is for me, आणि जर देव माझ्यासाठी आहे who can stand against me? तर कोण माझ्या विरोधात जाऊ शकणार आहे? I will not cry in defeat. मी पराजयी होऊन रडणार नाही. I will not give up in fear. मी घाबरून हार मानणार नाही. I will not let down in weakness. मी अशक्तपणाने पडणार नाही. I will let go of my own strength, मी स्वतःची ताकद सोडणार, but I will never let go of my God's strength. पण देवाची ताकद कधी नाही सोडणार. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. Something good is going to happen now. काहीतरी चांगलं होणार आहे आता. आमेन. God will do something for you special tonight. देव आज रात्री काहीतरी खास कार्य तुमच्या जीवनात करेल. Let your expectation be high तुमच्या आशा अपेक्षा थोड्या वाढवा, because you are reaching God. कारण तुम्ही देवाकडे येताय ना, तर देवाकडे येताना देवावरच्या आशा अपेक्षा वाढवा. See? आमेन. When you ask a beggar, your expectation is not too big. जर भिकाऱ्याला मागत असाल तर भिकाऱ्याकडनं आपल्या आशा अपेक्षा काही फारशा मोठ्या नसतात. But when you come before a rich man, पण जर आपण एखाद्या श्रीमंत माणसासमोर आलो you can expect great things. तर आपण आशा अपेक्षा मोठ्या गोष्टींची ठेवू शकतो ना. What should be your expectation when you are coming before God? मग जर देवासमोर येत असाल तर आशा अपेक्षा कशी पाहिजे? Share with him everything tonight आज रात्री देवाला सगळं सांगा and see what he does. आणि पहा देव तुमच्या जीवनात काय करतो. Are you ready to cry out to him? तयार आहात देवासमोर रडायला? Are you ready to reach him? तयार आहात देवापर्यंत पोहोचायला? Yes. तयार आहात? Cry out to him. रडून देवाचा धावा करा. रडून Open your heart to him. हृदय उघडा. आतमधून बाहेरपर्यंत सगळीकडे हृदय उघडा. There is no hope on this earth. कारण या जगात आशा नाहीये बेटा. You have seen it. या जगात आशा नाही. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पण पाहिलंय. You have heard it. तुम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. People are living today, next moment they are dead. आज लोक अशी आता जिवंत आहेत तर पुढच्या क्षणाला मेलेली आढळतात. काही सांगत नाही कोणाचं. Life has no guarantee. आयुष्याची काही गॅरंटी राहिली नाही. काय एवढा वाईट आहे? We have to trust in the mercy of God. आपल्याला देवाच्या दयेवर विश्वास तर ठेवायलाच लागेल. We have to trust in the mercy of God. आणि आपल्याला देवाच्या दयेवर विश्वासून जगावं लागेल. Cannot live without his mercy. नाही देवाच्या दयेशिवाय जगायला जमणार. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand place on the afflicted part of your being आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God आणि रडून देवाचा धावा करा. with your whole heart. संपूर्ण हृदयाने रडून देवाचा धावा कराल. Let him remove you from your mess देवाला तुमच्या बर्बादीतून तुम्हाला बाहेर काढू दे and write a new message on your life. आणि तुमच्या जीवनावर देवाला नवीन उपदेश लिहू दे. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. तर माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज आहे. I am in a bitter condition. माझी परिस्थिती फार कडू आहे. I don't know what is happening in my life. मला समजतच नाही माझ्या आयुष्यात काय चाललंय. Nothing is working. काही होतच नाही काम. Nothing is moving. काही पुढे जातच नाही. I'm trying and trying. मी प्रयत्न करत आहे But करत things आहे. are not happening.
happening. पण गोष्टी घडत नाहीये. Oh God, माझ्या देवा, my eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहेत. If you don't help me, जर तू मला मदत केली I नाही shall surely die. तर मी नक्की मरणार आहे. I shall surely be a मी gone नक्की case. मरणार, गॉन केस होणार. But today, पण आज I trust on you. मी तुझ्यावर विश्वास ठेवत I आहे. look to you मी तुझ्याकडे पाहत आहे. like that small eagle त्या लहान गरुडाप्रमाणे whose eyes were fixed on the sun. ज्याचे डोळे सूर्यावर केंद्रित होते, My eyes are fixed on you, तसे God. माझे डोळे तुझ्यावर आज मी केंद्रित करतो. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. Right now, He's coming. आता या वेळेला येत आहेत. He's touching you right now. येशू तुला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूंच्या Leave in नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Something is happening. काहीतरी होत आहे. Something is happening. काहीतरी होत Jesus आहे. is touching you now. येशू तुम्हाला आता Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श Jesus is करतात. touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी I आहे, command you in the name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Let that headache vanish in Jesus' ती name. डोकेदुखी येशूंच्या नावात जाऊ दे. People having body pain, ज्या लोकांना अंगवेदना होत आहेत, body pain, अंगवेदना होत let आहेत, it vanish in Jesus' name. येशूंच्या नावात त्या निघून जाऊ दे. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकारा. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करतायत. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करतायत. Something is happening. काहीतरी नक्की होत All आहे. evil is going. सगळी दुष्टाई जात The आहे. goodness of Jesus is coming. येशूंमधला चांगुलपणा येत आहे. His grace and glory is coming. येशूंची कृपा आणि गौरव येत आहे. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात Body pain, अंगवेदना vanish in the name of निघून Jesus. जाऊ देत येशूंच्या नावात. Vanish in the name of निघून जाऊ देत Jesus. येशूंच्या नावात. Ulcer. अल्सर, People who are suffering with ज्या ulcer. लोकांना अल्सर झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that ulcer vanish in ते Jesus' अल्सर name. येशूंच्या नावात जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. That ulcer is going. ते अल्सर गेलंय In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with ज्या tumor. लोकांना ट्युमर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them. त्यांना आरोग्य दे. Let that tumor vanish ते in ट्युमर Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Problem in the heart. हृदयाचे आजार, People suffering with the problem ज्या in the heart. लोकांना हृदयाचे आजार आहेत, Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना करतो, Touch their hearts त्यांच्या हृदयांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Arthritis. संधिवात, People suffering with ज्या arthritis. लोकांना संधिवात झाला, Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे. येशूंच्या नावात. Spondylitis. मानेचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. What you could not do, तुम्हाला जे अगोदर करता येत start नव्हतं doing now. ते आता करून पहा. Start moving your hands and your legs, आपले हात पाय हलवून पहा. and the Lord will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Somebody is suffering with piles एका माणसाला मूळव्याधाचा आजार आहे. for a long, long time. खूप दिवसांपासून त्याला मूळव्याध आहे. You are restless, you cannot sit. तो माणूस अस्वस्थ आहे, त्याला खाली बसता येत The नाही. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करत Be आहे. healed of that piles problem in Jesus' येशूंच्या name. नावात मूळव्याधातून बरा हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Somebody with a withered hand. एक माणूस आहे, त्याचा हात वाळलेला आहे. Jesus is healing you now. येशू त्या माणसाला आता आरोग्य Be देतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार, Bleeding trouble. सारखा रक्तस्राव, Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना करतो, Touch them now त्यांना आता स्पर्श कर and let them be healed in Jesus' आणि name. त्यांना आरोग्य दे. येशूंच्या नावात. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Come on, talk to Jesus. चला सर्वांनी येशूंशी Come बोला. on, talk to Jesus. येशूंशी सगळ्यांनी बोला. Tell him what you need. सांगा येशूंना तुमच्या काय गरजा आहेत. Cry out to him रडा रडा येशूंसमोर. and he will answer you. येशू तुम्हाला उत्तर देतील. In Jesus' name. येशूंच्या नावात. Liver problem. लिव्हरचे आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Stone in the kidney. किडनी झालेले कडे, Let those stones be crushed in the name of त्या Jesus. कड्यांचा येशूंच्या नावात चुरा होऊ दे. Lumps in the body. अंगाला आलेल्या गाठी, People who have lumps in the ज्या body. लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, Right now, आता या वेळेला that lump is vanishing in Jesus' ती name. गाठ येशूंच्या नावात जात आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Call, call, call. सगळ्यांनी धावा करा, करा. Ask him what you want, मागा तुम्हाला जे हवंय ते and he will give it to you in Jesus' देतील. येशू name. तुला देतील. Thank येशूंच्या you, Father. नावात. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. धन्यवाद, Now येशू. you devil आता सैताना who is attacking the people, जो लोकांवर हल्ला करतो, I command you in Jesus' तुला मी name. आज्ञा करतो येशूंच्या Leave in नावात. Jesus' name. सोड.
Leave you devil in the name सोड of Jesus. सैताना येशूच्या नावात. Leave you devil in the name सोड of Jesus. सैताना येशूच्या नावात. Leave you devil in the name सोड of Jesus. सैताना येशूच्या See, नावात. the devil is going away. बघा सैतान चालला. The devil is leaving you. सैतान तुम्हाला सोडून He is चालला. leaving your body. सैतान तुमचं शरीर सोडून Be चालला. gone in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूच्या नावात जा. Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, divination power, तंत्र मंत्र विद्या, leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. या लोकांना येशूच्या नावात सोड. You also say, तुम्ही पण बोला. devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूच्या नावात Say, सोड. devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना मला येशूच्या नावात सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' म्हणा name. चेटूक करणी येशूच्या नावात मला सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. Say, fear, leave me in म्हणा Jesus' name. भीती मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Say, curses, leave me in Jesus' म्हणा name. शाप मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड मला येशूच्या नावामध्ये. Some of you are having sleepless nights. तुमच्यातल्या काही लोकांना रात्री अजिबात झोप येत नाही. Some of you are getting bad dreams. तुमच्यातल्या काही लोकांना रात्री वाईट स्वप्न पडतात. I bind and break those powers in Jesus' त्या name. सगळ्या सैतानी शक्त्या येशूच्या नावात मी बांधतो. Every fear, leave in Jesus' name. सगळी भीती त्यांना येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, whatever they need, give it to प्रभू them. या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Prosper them, Lord. त्यांना समृद्ध कर प्रभू. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. Those couples who need a child, bless them, ज्या Lord. जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय त्यांना तो दे. Those who want to go abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय help them, Lord त्यांना God, मदत कर दे बाप्पा, that they may be able to fly abroad. की त्यांना फॉरेनला जाता यावं. Those who want to buy houses, ज्या लोकांना घरं घ्यायची आहेत, those who want to sell houses, ज्या लोकांना घरं विकत घ्यायची Help them, O Master. अशा सगळ्यांना मदत कर. things which are not happening, ज्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडत नाहीये let it start happening. त्या सगळ्या घडायला लागू दे. Some people wanted loan काही लोकांना कर्ज हवंय, for their houses, for their businesses. लोन हवंय बिझनेस साठी, घरासाठी. Lord, have mercy on them. प्रभू अशा लोकांवर दया कर. Let their proposals be accepted in Jesus' name. त्यांच्या मागण्या सगळ्या मान्य होऊ देत Release financial blessings आणि in आर्थिक Jesus' name. आशीर्वाद त्यांच्यावर मोकळे कर येशूच्या नावात. Those who are smoking and drinking, जे सिगरेट प्यायचं, दारू प्यायचं those व्यसन who are doing करतात, drugs, जे ड्रग्ज घेतात, let them be freed in Jesus' name. येशूच्या नावात त्यांना सुटका दे. Thank you, Master. धन्यवाद दे Let बाबा. peace come in their dwelling. शांती त्यांच्या घरात येऊ दे. Thank you. धन्यवाद. Thank you. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Give a mighty clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी आता टाळी वाजवा. Now don't worry.